जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सुंदर विधाने उठे विधवरी सुंदर विधाने उठे विधवरी कर
आवाज येते का? हेलो 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 राम कृष्ण
हरिभक्त परायण माऊली महाराज
अधिगत पर दुखातिया
क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले आवीट निज सुख सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची आण तुका मने येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची आण पांडुरंगा करू ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा महायोग पीठे तटेरी मरत्या वरं पुंडरीकाय राजन्निन्द्री समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजसे स्मृतिप्रदेश विधीन्द्रादिदेवय सदा स्तूयमानं तमाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आता वन्दुरङ्गभूमिका कीर्तने व्योतिलोकान् ताळमृदङ्गश्रुतिदेकातया नमन दण्डवत् मस्तके पायावरिया वारकरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले आबीट निज सुख सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची आण तुका मने जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची आण विठ्ठल विठ्ठल प्राप्त प्रसंगी सेवे करता घेतलेला भंग जगतवंदनी जगद्गुरुदेव मान्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा काय करून काय मिळवलं कोणती अवस्था प्राप्त झाली याचं वर्णन तुकोबाराय या भंगामध्ये करतात विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या भावार्था पुरुषी थोडासा पर्याय आजची कीर्तन रूपी सेवा सगळ्यांना कल्पना आहे वैकुंठवासी सौ जयश्रीताई महादेवराव वीर यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा
कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतबद्धांनी जगद्गुरु देवमान्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा. परंतु सज्जनो, अभंगावर बोलण्याची योग्यता, पात्रता, तपशक्ती, साधना कुठलाही अधिकार नाही. भगवान परमात्माच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं, तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपेनं अभंगाचा भावार्थ. विठ्ठल विठ्ठल ना अभ्यास ना योग्यता पात्रता, परंतु सज्जनो एक प्रेमाचं नातं किंवा त्यांचे आमच्यावर असलेले उपकार, उपकाराची फेड म्हणून सज्जनो आमच्यावर असलेलं ऋण फेडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. विठ्ठल विठ्ठल असो, तुम्ही सगळी गुणवान मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे देवदास महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत, हनुमंत महाराज आहेत, अनेक सुज्ञ मंडळी, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, विद्वान आहेत. परंतु त्यांच्या पुढेही बोलण्याची वेळ माझ्याकडे आलेली आहे. परंतु सज्जनो, खरं पाहिलं खूप जड अंतकरण होत आहे. कारण एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते, बरं आपण त्यांना धरून बसून तर उपयोग आहे का? कारण जे काही प्रारब्धानुसार असेल, जसं रात्री महाराजांनी सांगितलं, ललाटीचे लिहिले, जे आपल्याला जे सटवीनं शिक्का टाकला याच्यात बदल कुणी करू शकत आणि असा जर बदल कुणी करू शकला असतं तर सगळ्यांनीच याचे प्रयत्न केले असते. पण भगवान परमात्माचा नियम आहे. आपल्याला कितीही दुःख वाटलं तरी सज्जनो, आपल्याला दुःख वाटलं याच्यात नवल नाही. आपण माणसं आहेत. अहो, जनावरांमधल्या कळपातलं एखादं जर जनावर गेलं तर दुसरे ओरडतात. त्यांच्या संगती, त्यांची तर विचाराची देवाणघेवाण नसताना सुद्धा ते ओरडतात. म्हणजे त्यांना सुद्धा संगतीचं प्रेम असतंय. तसं आपल्यातून एखादा व्यक्ती जात असताना सुद्धा वास्तविक पाहिलं तो आपल्या आपल्या स्वरूपाला जातोय, परंतु आपल्याला घडलेली संगती आहे आणि त्या संगतीमुळे आपल्याला दुःख होत आहे. वास्तविक दुःख येण्याचं कारण काहीच नाही. कारण जाणलं पाहिजे, ज्या अर्थी जन्म आहे त्या अर्थी मृत्यू उपजेते नासे आणि नासिले ते पुनरपी दिसे. कारण जो जन्माला येतोय त्याच दिवशी त्याचं मरण निश्चित आहे. मग जाणार आहे हे माहित असल्यानंतर आपल्याला दुःख होण्याचं काही गरज नाही. पण माझेपणामुळं आपल्याला त्याचं दुःख होत आहे. आणि म्हणून सज्जनो, आपल्यातून जरी गेले असले तर वास्तविक मेले म्हणता येत नाही. कारण या ठिकाणाहून जरी गेले असले तरी सुद्धा त्यांचा जो काही आत्मा आहे तो निर्विकार आहे. आपल्याला आपलं शरीराचा नाश आहे. वास्तविक नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम क्लेदंती आपण शोषयती मारुता. कारण तुम्ही आम्ही मरके नाहीत, मरणारे नाहीत, जळणारे नाहीत. वाढतंय, मोठं होतंय ते शरीर आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणते आणि विनश्यते, देहाचे धर्म आहेत. जीव मोठाही होत नाही, लहानही होत नाही, वाढतही नाही आणि मरतही नाही. विठ्ठल विठ्ठल. परंतु सज्जनो, ज्या स्थानाहून आलाय त्या स्थानाला तो जात असतो. परंतु जात असताना सज्जनो, काही गोष्टी जसं शूर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी, ज्याप्रमाणे देह ठेवतोय, देह कोणत्या काळात ठेवावा लागतो. कारण सज्जनो, भाग्यवान आहात ज्याने देह ठेवला. कारण देह ठेवत असताना सुद्धा मार्ग सांगितले, धूम्र मार्ग सांगितला, अर्चिरा मार्ग सांगितलाय. परंतु पवित्र काळामध्ये, पवित्र वेळामध्ये जर देह ठेवला तर त्याला ऊर्ध्वगती असते, अधोगती नसते. म्हणून एकतर मासाना मार्गशीर्ष ऋतुनाम कुसुमाकर असा पवित्र काळ आहे. मार्गशीर्ष भगवान परमात्मा म्हणतात माझी विभूती आहे. वसंत ऋतू माझी विभूती आहे. आणि चैत्र हा उत्तम हा चैत्र मास. आणि म्हणून उत्तम अशा चैत्र मासामध्ये ज्याने देह ठेवलाय ते का वायाला जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल. भीष्माचार्याने सुद्धा उत्तरायणामध्ये देह ठेवण्यासाठी बराच काळ घालवला. आणि म्हणून सज्जनो, अशा पर्व काळावर ज्यांचा देह गेला जाणार आहे ते निश्चित आहे. अल्प आयुष्य असेल, कारण जेवढं आयुष्य मिळालंय त्या आयुष्याच्या पुढे कोणी जाऊ शकत. जेवढं भोगण्यासाठी मिळालंय
सज्जनो, भगवान परमात्माकडून जेवढं काही मिळालंय तेवढंच भोगावं लागतंय. जरी भोगण्याची इच्छा झाली आणि आयुष्य नसेल तर भोगता येत नाही. आणि जर आयुष्य असेल, आपल्याला नकोसं वाटलं तरी सुद्धा आपल्याला ते भोगावंच लागतंय. म्हणून सज्जनो, जरी आपल्यातून त्यांचं आयुष्य संपलेलं असलं, कारण या मृत्यू लोकातली रीत आहे, इथं कुठलाही कायद्यामध्ये बदल होऊ शकत नाही. आयुष्य संपलं की जावं. परंतु जात असताना आपल्याला दुःख होतंय सज्जनो. एक झाड, सुंदर असं झाड आहे, परंतु त्या झाडाचा एक वाळलेला पाला गळायला लागला. गळत असताना तो रडायला लागला. रडत असताना हिरवं पान त्या वाळलेल्या पानाला उपदेश करताय. पात सुन एक बात, यही घर यही रीत है, एक आवत एक जाय. विठाला विठाला एकाचा जन्म होतो तर एकाचा मृत्यू होतो सज्जनो, याच्यात काही बात नाही. अरे ते आज गेले असतील तरी आपल्यालाही उद्या जावं लागणार आहे. बरं, आपल्याला उद्या जावं लागत असताना सज्जनो गेले ठीक आहे, कारण या कीर्तनाचं पुण्य त्यांच्यासाठी आहे. कारण मागून पाठवण्याची एवढीच एक सोय आहे, वर्ष श्राद्ध. एवढंच एक साधन पाठीमागून पाठवण्याची सुयोग आहे. आपल्याला तुम्ही म्हणाल कशाहून तुम्हाला काय अनुभव आहे? महाराजांनी राजे सांगे, अनुभवे आले अंगा ते या जगात येत. संत महात्म्या अनुभवाला आलेलं सांगतायत. पण आपण पुराणार्थी जर पाहिलं, विठ्ठल विठ्ठल पुराणाचा जर धांडोळा आपण जर घेतला तर लक्षात येते, पंडूराजांनी सुद्धा इहलोक सोडल्यानंतर त्यांना सुद्धा वरचं पद प्राप्त करण्यासाठी नारदा जवळ निरोप पाठवला आणि पांडवांनी राजसू यज्ञ केला. आपण पुराणाकडे जर पाहिलं, आपल्याला अनुभव जरी नसला तरी सुद्धा आपण पुराणाकडे पाहतोय. आणि म्हणून सज्जनो, पांडवांनी राजसू यज्ञ केल्यानंतर त्यांना ते पुण्य प्राप्त झालं. पण केलेलं पुण्य यज्ञानं प्राप्त झालं. तुम्ही म्हणाल यज्ञ केला तरच पुण्य प्राप्त होईल, मग तुम्ही नामसंकीर्तन का करता? ज्या गोष्टीची प्राप्ती आहे तर मग त्याच गोष्टीनं करावी लागेल ना. पंडूराजांना यज्ञ केल्यानंतर पुण्य जर प्राप्त झाला असेल तर आपण सुद्धा यज्ञ केल्यानंच पुण्य प्राप्त होईल. नामसंकीर्तनानं कसं होईल? परंतु सज्जनो, कालान परत्वे साधन वेगवेगळं असतं. कृतयम ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखेहि द्वापारे परिचर्यानाम कलो तद्धारी कीर्तन. कृतयुगामध्ये ध्यानानं देवाची प्राप्ती आहे, त्रेतायुगामध्ये यज्ञानं प्राप्ती आहे, द्वापार युगामध्ये पूजेनं प्राप्ती आहे आणि कलियुगामध्ये भगवान परमात्माच्या नामानं प्राप्ती आहे. माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल. जेथे कीर्तनाची जागा तेथे देवाचे. कारण परमात्मा कलियुगामध्ये त्याच्या नावानं प्राप्त होतो. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. आणि म्हणून सज्जनो, त्या न्यायाप्रमाणे कलियुगाप्रमाणे किंवा नाथ महाराज सांगतात, कोटी कोटी यज्ञ नित्य Oh
कोटी यज्ञ नित्य ज्यांचा नेम एक हरिनाम जपता घडे. कारण कोटी यज्ञाचं पुण्य भगवान परमात्माच्या एका नामामध्ये नाथ महाराज सांगतात. आणि म्हणून सज्जनो, कलियुगातल्या साधनेप्रमाणे भगवान परमात्माचं चिंतन, नाम संकीर्तन साधन पै सोपी आणि जळतील पापे विठ्ठल विठ्ठल. कलियुगाप्रमाणे भगवान परमात्माचं नाम संकीर्तन आहे. कारण जरी आपल्याला त्या जीवात्म्यासाठी याचं जरी पुण्य असलं तर याचा उपदेश तुमच्या आमच्यासाठी आहे. कारण तो जीवात्मा गेलेल्या जीवात्म्याला याचं पुण्य आहे, पण याचा जो उपदेश आहे ते पाठी मागून जाणार आहे. जसं एखाद्या रस्त्यावर एखादं वळण धोक्याचं असतंय, तिथं जर एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट झाला, एखादा माणूस गेला तर तिथं पाठी रोवली जाते, वळण धोक्याचं आहे. गेलेल्या माणसासाठी ती पाठी नसती, परत दुसरे येणारासाठी आहे. तसंच या जगामध्ये तुम्ही आम्ही आहोत, तुम्ही आम्हीही जाणार आहेत, पण जाणाऱ्यासाठी ही पाठी. त्या न्यायाप्रमाणे जगद्गुरु तुकोबार आहे. जात असताना माणसं किती जन्माला, किती दिवस राहिली, किती आयुष्य मिळेल याला किंमत नाही बरं. त्या आयुष्यामध्ये काय प्राप्त केलं याला फार मोठी किंमत आहे सज्जनो. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील, संत महात्म्यांच्या आयुष्याकडे बघितलं आणि आपल्या आयुष्याकडे बघितलं तर आपलं बरंच जास्त आयुष्य आहे. ज्ञानोबारायांचं तर केवळ 22 वर्षाचा विषय. मला सांगा, ज्ञानोबारायांनी 22 वर्षाच्या कालखंडामध्ये केवढी बदल केला, केवढी अवस्था निर्माण झाली, केवढं कवित्व केलं, केवढा जगाला उपदेश केला. मला सांगा, जर ज्ञानोबाराय अजून बराच काही काळ राहिले असते तर मग ज्ञानोबारायांना अजून काही करता आलं असतं ना. परंतु सज्जनो, संत महात्मे येत असताना जेवढा कार्य असतं ते कार्य करण्यासाठी येतात. कार्य संपलं की पुन्हा राहत. आणि म्हणून जे कार्य आहे ते कार्य संपलं की मात्र राहावं वाटत नाही. आणि म्हणून सज्जनो, तुका म्हणे मोज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा. तुकोबाराय सांगतात, मी या भूतलावर आलो, मार्ग दाखवण्यासाठी आलो, मार्ग संपला की पुन्हा निघून जातात. तसं सज्जनो, हा जीवात्मा जेवढं पुण्य आहे, जेवढं आयुष्य आहे, तेवढं आयुष्य भोगण्यासाठी येत असतो. आणि मग जरी आपल्याला अजून भोगा वाटलं तरी राहता येत. आणि म्हणून सज्जनो, त्या न्यायाप्रमाणे जरी जाणारा आहे जीव, परंतु जात असताना मरावे परी कीर्ती रूपी. आपण अवमरणार नक्की आहे, देहाला सोडावं लागणार आहे. वास्तविक आपलं स्वरूपापासून आपण च्युत होणार नाही, परंतु देहाला जरी सोडत असताना आपल्याला जरी मरावं लागत असलं तर कीर्ती रूप. आज ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं आजही आपण भजन करतो तेवढ्याच प्रेमात. 700-750 वर्ष होऊन गेली, 400-450 होऊन गेली, तरी सुद्धा आपण अजून त्यांचं चिंतन करतोय. कारण त्यांनी जीवनामध्ये केलेलं कार्य केले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाशी. कारण फक्त कीर्ती रूपी मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि म्हणून सज्जनो, कीर्ती अजरामर असती, पण जीवनामध्ये काय केलं याला फार मोठी किंमत आहे. पण जात असताना कसं जावं सज्जनो, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर सगळ्यांनाच त्रास आहे. कुणाला आहे? अगोदर ज्याला मृत्यू लोकात यायचंय त्या मृत्यू लोकात येण्यासाठी एकच दरवाजा आहे, ते म्हणजे गर्भवास.
आणि त्या गर्भवासातून येत असताना गरिबीचं काय सुख आहे का? काय सांगू गरिबीची यातना. मज भोगिता नारायणा मांस मळमूत्रदाना तुझ क्षणोक्षणा द्यात प्रथम केला गरिबीवास. काय सांगावी ते सायास दुःख भोगिले रवैमास आलो जन्मासी इथवरी. कारण जन्माला येताना दुःख आहे आणि एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूताचे उमटे खडाडता. काय मरतयाची चिंता युगांतून मरता नाही दुःख आहे आणि जन्मता नाही दुःख आहे. म्हणून तर मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभतो. आणि मुनीने म्हणून चिंतन केलं गर्भवासाचं दुःख चुकवण्यासाठी ते मुक्त झाले. आणि म्हणून सज्जनो परंतु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही मुक्त होणार घेईन मी जन्म यासाठी रेवा तुझी चरण सेवा साधा वया. परत जन्माला येईन म्हणतात. जर जन्माचं दुःख आहे तर तुकोबाराय जन्माला परत येईन म्हणतात का? सज्जनो जरी गर्भाचं दुःख असलं तरी गर्भाचा जन्माला आल्यानंतर मानवी देहाचं महत्व अधिक आहे. आता आम्हाला जरी याची जाणीव नसली आपल्याला जरी याची किंमत कळाली नसली तरी आपण अनुमान प्रमाणानं जाणावं लागतं. झाड जाणीजे फुले मानस जाणीजे बोले तसं आपण अनुमान प्रमाण लावावं लागतं. आपल्याला जरी किंमत काय तोच देह आहे पण एक देव उच्च पातळीवर असतोय एक नीच असतोय त्यानं अंगीकारल्या त्याच्या नियमानुसार. तसं सज्जनो या जीवात्म्याला तुम्हाला आम्हाला जरी कळाला नसला तरी साधं उदाहरण घ्या. एक माणूस गरीब अवस्था आहे पण गरीब परिस्थितीतून त्याला आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे पण पैसा नाही. काय करावं? मग त्याला वाटलं आता आपल्याला मदतीची गरज आहे एखाद्या श्रीमंताकडे जावं. मग श्रीमंताकडे निघाल्या जो धनाढ्य श्रीमंत होता तो विद्वान माणूस आहे परंतु सज्जनो कुठं श्रीमंती असेल काही सांगता येत नाही आणि कुठं ज्ञान असेल हेही सांगता येत नाही. जिथं संपत्ती तिथं ज्ञान असेल असंही सांगता येत. आणि म्हणून जो गरीब ग्रस्त आहे त्याच्या मुलीचं लग्न करायचंय तो पंडित आहे पण त्याच्याकडे पैसा नाही. काय करावं? मग तो एका श्रीमंत माणसाकडे गेला आणि श्रीमंत माणसाकडे गेल्यानंतर त्याला याची ओळख नाही. त्यांनी सांगितलं साहेब आम्हाला माझ्या मुलीचं लग्न करायचंय माझ्याकडे पैसा नाही म्हणून तुम्ही 1000 रुपयाची आम्हाला मदत करा. असं म्हणून गेल्यानंतर त्यांनी त्याला ओळखलं नाही आणि त्याला गचांडी देऊन घराच्या बाजूला काढलं. आता गचांडी देऊन घराच्या बाजूला काढल्यानंतर वट्यावर एक शेजारी बसलेला होता. हा सुद्धा एक अर्धा जीवच आहे. जीव गेल्यासारखं वाटलं ना आल्यासारखं वाटलं. मला काय सांगायचंय अनुमान प्रमाणानं देहाचं महत्व कळावं लागतंय. जो गरीब गृहस्थ आहे ज्या श्रीमंताकडे गेला माझ्या मुलीचं लग्न करायचंय 1000 रुपयाची मागणी केली पण त्या श्रीमंताने त्याला गचांडी देऊन बाजूला काढलं हाकालून दिलं. त्याला वाटलं ठीक आहे पहिल्या घरी आपल्याला नाही मिळालं. मग तो एका वकिलाकडे गेला जो हायकोर्टाचा जज आहे त्या जजच्या घरी गेला. गेल्यानंतर नमस्कार केला. जज विद्वान होता त्याचं पांडित्य ओळखलंय त्यानं आणि त्यानं बसायला टाकलं आणि येण्याचं कारण विचारलं. विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं माझ्या मुलीचं लग्न करायचंय पण माझ्याकडे पैसे नाहीत. 1000 रुपयाच्या मदतीसाठी मी फिरतोय पण मला मदत मिळत नाही. त्यावेळेला त्या जजने ओळखलं आणि ओळखून त्याला सांगितलं तू ठीक आहे पैस तुला मी तुझी 1000 रुपयाची काय बरोबरी करून देईल. आणि मग त्यांनी 5 माणसाची नावं लिहिली. 200 रुपये प्रत्येकाने करायचे आणि त्याला देऊन टाकायचे. मग आपलंही नाव लिहिलंय आणि आपलं नाव लिहून त्याच्या पुढे 200 मांडून सही करून टाकली. पण बाकी जी यादी केली श्रीमंताची त्याच्यामध्ये
सगळ्याची नाव आहेत, पण ज्यांच्या घरी हा पहिल्यांदा गेलाय त्या श्रीमंताचं पहिल्या नंबरला नाव होत. आता यानं वाचलं, म्हणला मी पहिल्यांदा गेल्यास तर गचांडी खाली, आता नाव तर पहिलं दिसतंय. मग वकील साहेब सोबत गेले, ती जी यादी ती यादी हातात आहे. निघालाय वकील साहेब आणि दोघा. कुठं? ज्याचं पहिलं नाव आहे त्याच्या घरला, ज्याच्याकडून गचांडी मिळाली त्याच्याकडे. आणि गेल्यानंतर वकील साहेब आले म्हटल्यानंतर, जज आले म्हटल्यानंतर तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर नमस्कार केला. येण्याचं कारण त्यांनी लगेच यादी हातात दिली. मग हातात दिल्यानंतर यादी पाहिली. जजने सांगितलं यांच्या मुलीचं लग्न आहे, हा पंडित आहे, ज्ञानी आहे, विद्वान आहे, पण परिस्थिती गरिबीची आहे. मग काय करा तुम्ही, यांना 200 रुपये द्या यादीप्रमाणे. पहिल्यांदा तर गचांडी दिली. याला वाटलं आता काय करतो की, पण खिशामध्ये हात घातला, 200 रुपये काढले आणि देऊ लागला. वकील साहेबांनी सांगितलं असं द्यायचं नाही, अगोदर दर्शन घ्यायचं नंतर 200 रुपये द्यायचे. वट्यावर बसलेला शेजारी तसाच पाहतोय. पाहत असताना त्याला 200 रुपये दिले, दर्शन घेतलं आणि ते निघून गेले. गेल्यानंतर शेजारच्याने विचारलं, का हो मगाशी गचांडी दिली तो हाच का? तो म्हणला मगाशी गचांडी दिली तो हाच. मग आता तुम्ही त्यांना पाया पडून 200 रुपये दिले, तो हाच का? म्हणले तो हाच. मग मगाशी गचांडी दिली आणि आता पाया पडून का दिले? म्हणले मगाशी मला त्यांचं महत्व कळालं नाही, ज्या अर्थी जज बरोबर आले त्या अर्थी ते काहीतरी महत्वाचे. तसंच सज्जनो, आपल्याला देहाची किंमत नाही, आपण देह कसाही वाया घालतोय, आपण प्रपंचाचं भरण पोषण करण्यासाठी घालतोय, आपण आपल्याला काय साध्य करायचं याच्यासाठी आपण प्रयत्न करत नाही, पण आपल्यालाही महत्व कळालं नाही. मग आपण कशाहून महत्व जाणायचंय? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. अरे इंद्रादिक देह सुद्धा मृत्यू लोकातल्या देहाची इच्छा करतायत, पण मृत्यू लोकातला देह सुद्धा असा दुर्लभ आहे. त्यांना कळाला, आम्हाला मिळाला पण कळाला नाही. त्यांना मिळाला नाही पण कळाला. ज्या अर्थी ते मागणी करतात त्या अर्थी हा देह काहीतरी महत्वाचा. कशासाठी? कुणी विचारलं असेल, देवा तुम्ही मृत्यू लोकातल्या देहाची इच्छा का करता? नारायण नामे होऊ जीवन मुक्त अनंत कीर्तनी अनंत गाऊगी. आणि म्हणून परमात्मा देव सांगतात की मी या मृत्यू लोकामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्माचं कीर्तनामध्ये नाम गाऊन आम्ही मुक्त होऊ. जा सुखा कारण देव वेडावला, जा सुखा कारण देव वेडावला, वैकुंठ सोडी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडी संत सदनी राहिला. जा सुखा कारणे देव वेडावला, जा सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनेरा. इंद्रादिक देव या देहाची इच्छा करतायत, म्हणजे हा देह मौलिक आहे, अमौलिक आहे. या देहामध्ये कर्तव्य, कारण या देहामध्ये आल्यानंतर देव होईल म्हणती तरी होती, तरी चित्ती कान धरावे. आणि म्हणून सज्जनो, हा देह आहे, परंतु या देहाला येत असताना दुःख तर सगळ्यांना भोगावं लागतं. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई. प्रत्येक जण दुःखी आहे, मग कुणी असो, कोट्याधीश असो, गरीब असो, मध्यम असो, कसाही असो, पण प्रत्येकाला दुःख भोगावं लागतंय. मृत्यू कारण संसार दुःख मूळ चहूकडे हिंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. कारण या संसारामध्ये दुःखानं भरलेला आहे. मग दुःखानं जर भरलेला आहे तर त्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. मग तरी दुःखाचा असताना मग काय इच्छा करतात? कारण सज्जन बरं दुःखाचा असताना तुकोबाराय म्हणतात परत जन्म घेईल. हे गर्भाचं दुःख आहे, संसाराचं दुःख आहे, तरी सुद्धा घेईन म्हणतात. का म्हणतात? कारण तुकोबाराय म्हणतात घेईन मी जन्म यादसाठी देवान तुझी चरण सेवा साधा. तुकोबाराय तुम्हाला दुःख नाही का? आम्हाला भीती वाटते. जसं साधं उदाहरण घ्या, लहान लेकरानं एका विस्तवाच्या केंड्याला बोट लावलं तर त्याला पोळतंय, तरुण माणसानं लावलं तरी पोळतंय, वृद्ध माणसाने लावलं तरी
पोळतंय, याच्यात कुठलाही बाद होत नाही. मग गर्भाला यायचं म्हणलं की लहान असो मोठा असो पंडित असो ज्ञानी असो कुणी असला तरी त्याला गर्भाचं दुःख आहे का नाही, होणारच. मग तरी सुद्धा तुम्ही जन्म घेईन का म्हणतात, कारण तुकोबाराय म्हणतात थोड्याशा दुःखानं जर अनंत सुखाची जर प्राप्ती होत असेल तर थोडस दुःख सहन करायला काय आहे का. साधं उदाहरण घ्या ना, आपण एखाद्या नोकरी लागायली, आपल्याला काय एखादी कुठंतरी नोकरी, आपण काय करतो, पैसे भरतो. मग मला सांगा, नोकरी लागत असताना 5-6 लाख रुपये आपण भरतो. अरे एवढे कशाला भरायचे, अरे एवढे भरले तर त्याच्यापासून अनेक पटीनं मिळणार आहे, तर मग एवढे भरायला काय हरकत आहे. तसं तुकोबाराय म्हणतात, जन्माला येण्याचं जरी दुःख असलं तर एवढ्याशा दुःखामुळे जर भगवान परमात्माचं प्रेम सुख मिळत असेल तर एवढंच दुःख सहन करायला काय हरकत. गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय आसता नाम तुझे, हो हृदय आसता नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भोदरी ते दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. भगवंताचं नाम आमच्या अंतकरणामध्ये, आम्हाला त्या गर्भाचं दुःख नाही. आणि ते जरी आम्ही दुःख जरी सहन केलं तरी आम्हाला अनंत पटीनं भगवंताचं प्रेम सुख मिळतं. ते सुख इंद्रादिक देवाला मिळत नाही, ते सुख ज्ञानीला मिळत नाही. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. ते भक्तीचं सुख आम्हाला मिळतंय म्हणून आम्ही दुःख भोगलं, पण दुःख भोगून काय प्राप्त केलं, अभंगाचं प्रथम तुकोबाराय म्हणतात, क्षणभरी आम्ही सोसिले वाईत, साधिले आवीत निज सुख. आम्ही झालेलं दुःख क्षणभरामध्ये जमा केलं आणि मिळालेलं प्रेम आविठतेमध्ये जमा केलंय. सज्जनो, तसं त्यांच्या वर्ष श्राद्ध आहे, त्यांच्याही जीवनाकडे जर पाहिलं सज्जनो, काय दुःखाचा डोंगर आहे. परमात्माची काय लीला म्हणावी लागेल बघा. एका माळेमध्ये कशी बसवली असती. विठ्ठल तुम्ही बघा, देह सोडला ठीक आहे, पर्वकाळावर ठेवलाय, पण एका माळेमध्ये कसे बांधले. विठ्ठल 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 जे गेल्या त्यांना त्यांची आई जन्मल्यापासून कळत, ज्यांच्या शिवाला त्यांची आई त्यांना कळत, त्यांचे जी सासरे
त्यांची आई विठाला 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 अहो कुणी कुणाच्या गळ्याला पडून रडायचं सरोवर आटले राणी दुःखिया दुःख भेटले का वांज फुली फुलले झाड अहो सरोवर आटल्यानंतर का वांज फुली फुलले झाड जायचे कुणी कुणाला आवडायचं परंतु सज्जनो या दुःखाची माळ असेल परंतु भाग्यवान म्हणावं लागेल एक नामधारकाची पत्नी होणं याच्यासाठी सुद्धा भाग्य लागतंय बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी कारण ज्या विठ्ठलाची आवड ज्या पुण्यवान महात्म्याला प्राप्त आहे त्या महात्म्याची सहचारिणी होणं हे तरी का सोपं आहे का अहो ज्याप्रमाणे संतांची भेट होणं हे दुर्लभ आहे मानवी देह मिळणं जेवढं दुर्लभ आहे त्याच्याही पेक्षा संतांची भेट होणं दुर्लभ आहे ज्ञानोबारांनी सांगितलं चंद्र अमृत विठ्ठल विठ्ठल चंद्र अमृत सुखी शिववीन असता जाता रवी धरवेल भाया हेला सागर तरवेल परी त्या साधूची न भेटी होईल असं असताना त्या साधूची भेट होण्यासाठी एवढं दुर्लभ आहे नाथ महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्र अमृत हाता पडे परी हरिप्रियाची भेटी नातोडे दुर्लभ गाडे मनुष्य त्या हरीला प्रिय असणाराची भेट होणं सुद्धा एवढं दुर्लभ आहे वाघाचं सिंहणीचं दूध मिळेल परंतु त्याची भेट होणार नाही एवढं दुर्लभ जरी असलं ज्यांना प्राप्त झालंय ते पुण्यवान नाही का पुण्यवान आहेत आणि म्हणून पुण्यवान असल्यामुळे पुण्य काळामध्ये देह ठेवलाय क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निजसो आम्ही क्षणभरामध्ये दुःख जरी सोसलं असलं तर अवीट अशा परमात्म्याची आम्हाला प्राप्त झाली पुण्य कोराठी सज्जनो दिली संसाराची पाय आणि म्हणून संसाराला जरी तिलांजली दिली असली ज्यांच्या सोबत जे आयुष्य गेलंय ते भगवान परमात्माच्या चिंतनामध्ये गेलंय आणि म्हणून क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट हो का? आणि म्हणून विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात आम्ही क्षणभराचं दुःख एवढं जाईल तुकोबारायना कमी दुःख होतं का बंबाजी बुवानी मारावं गावाने अवहेलना करावी केलेलं कवित्व इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवावं एवढा जरी त्रास झाला ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये त्रास झाला नाही का अहो तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्रास होईल याच्यामध्ये नवल नाही संतांच्या जीवनामध्ये सुद्धा त्रास झाला परंतु त्रास झाला जरी असला तरी तुकोबाराय त्रासाला गुमानित नाही का गुमानित नाही कारण एवढा जरी त्रास झाला तरी क्षणामध्ये त्याची गंती करतो कारण ते सुख परमात्म्याचं भक्ती सुख आम्ही युगानुयुगी घेतोय नाही विसंबत येरा आम्ही एकमेकापासून वेगळं राहू शकत नाही एकमेकाच्या सानिध्यामध्ये राहतोय आणि म्हणून आम्हाला एवढं दुःख जरी मिळालं तरी आम्ही ते अभीट परमात्म्याच्या सुखामध्ये गेलाय म्हणून क्षणभरी आम्ही सोसिले वाईट आणि साधिले अभीट सुख महाराज म्हणतात आम्हाला हे प्राप्त झालं मागे अनेक प्रयत्न केले आम्ही कारण एखादी गोष्ट एखाद्या वेळेलाच प्राप्त होते प्रत्येक वेळेला एखाद्या साधनेसाठी अनेक साधना केल्या जातात पण काही साधनेनं त्याची फलश्रुती होत नाही आणि ज्या वेळेला फलश्रुती होते जसं तुकोबाराय म्हणतात
ज्या संतांची भेट ज्या काळामध्ये झाली, वयाचे एवढं आयुष्य झालं तरी ज्या काळामध्ये झाली, धन्य काळ संत भेटी आणि पायी मिठी पडली तो. ज्या काळात संतांची भेट झाली तो काळ धन्य आहे. तसं ज्या जीवनामध्ये ज्या साधनेमध्ये भगवान परमात्माची प्राप्ती झाली आणि म्हणून आजच्या याच्या पाठीमागं अनेक काळ गेला, याच्या पाठीमागं अनेक जन्म गेले, पण त्या जन्मात फलद्रूप झालो नाही. याच जन्मात आम्ही फलद्रूप झालो. अभंगाचं दुधीच्या सांडे मांडे माने गेल्या सांडे मांडे मागे गेल्या बरोबरे सांडे मांडे मागे गेल्या सांडे मांडे मागे गेल्या सांडे मांडे मागे गेल्या बरोबरे अधिकची परे दुखाचिया अधिकची परे दुखाचिया अधिकची परे दुखाचिया सांडे मांडे मागे गेल्या तुको बराय सांगतात सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची. अनेक जन्मामध्ये आम्ही अनेक जन्म घेतले आजपर्यंत. एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. सज्जनो, अनेक वेळेला आपण जन्माला आलो, पण अनेक वेळेला जन्माला आलेल्या जन्मामध्ये आपल्याला हे साध्य झालं ते या जन्मामध्ये झालंय. म्हणून सांडी मांडी मागे गेल्या बरोबरी अनेक वेळेला जन्म मरण जन्म मरण मरण म्हटलं की जन्म असं आपण अनेक जसं साधं उदाहरण घ्या. आपल्याला एखाद्याला धनाची प्राप्ती करत असताना आपण अनेक साधना प्रयत्न करतो, कुठले अनेक धंदे करतो. एक धंदा मांडला ते मोडला, दुसरा मांडला हे मांडला ते मांडला ते मोडला, पण एक असा धंदा झालाय त्याच्यामध्ये त्याला नफा मिळाला, धनप्राप्ती झाली. तसं तो धनाढ्य म्हणतो की अनेक धंदे केले, मोडलेही मांडलेही, पण त्याच्यात फलश्रुती झाली नाही. तसं या धंद्यामध्ये मला झाली. तसं अनेक देह गेले किंवा अनेक आले, पण या देहामध्ये मला फलश्रुती होते बहुत दिवस अर्थ वागवीरे होते बहुत दिवस अर्थ वागवीरे अजी अकस्मात फल देऊआले अजी अकस्मात फल देऊआले दृष्टी देखील हरीचे पाऊले घेतले जन्माचा अर्थ झाले अनेक जन्मातली ही अर्थ इच्छा आहे. कारण देवाची प्राप्ती व्हावी, देवाचे चरण मिळावे, देवाच्या चरणारवरती लीन व्हावं. पण या देहामध्ये हे प्राप्त झालं. दांडी मांडी मागे केल्या भरोभरी अधिकची परी दुःखाची. अनेक केले पण त्याच्यात काय मिळालं? अधिक दुःख मिळालं. किंवा अनेक साधनं भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण केली, पण इतर साधनानं देवाचीच प्राप्ती होईल असं सांगता येत नाही. कारण अनेक साधन आहे, अनेक रस्ते, पण अनेक साधनानं मला सांगा योगानं देवाची प्राप्ती आहे.
परंतु योगानं देवाची प्राप्ती होईल, सगळ्यांनाच होईल सांगता येत नाही. पण योगाची वाटा जे निघालेगा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागा लोहाचे तने पोचरिया पडती खाणे पोट भरणे की मरणे शुद्धी नेणे. तसं सज्जनो योगाच्या वाटा दुर्लभ आहेत, यज्ञ आगादी दुर्लभ आहे, पूजा करणं दुर्लभ आहे, कर्मकांड दुर्लभ आहे, पण भगवान परमात्माचं नाम सुलभ आहे. ज्या नामानं प्राप्ती झाली तसं सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी इतर साधनांना अधिक दुःख झालं, इतर जन्मांना अधिक दुःख झालं किंवा इतर धंद्यांना अनेक दुःख झालं, पण याच देहामध्ये आल्यानंतर अधिकची परी दुःखाची या दुसरे देह दुःखकारक आहे. पण आज मला ते आवीत असं परमात्म्याचं सुख मिळालं आणि म्हणून सज्जनो क्षणभरी आम्ही सोसिले वाईट आणि साधिले आवीत निज सुख. आणि ज्या वेळेला त्या निज सुखाची प्राप्ती झाली की पुन्हा त्या माघारी यायचं नाही. अभंगाचं शेवटचं म्हणे नाही जाणे नाही आता म्हणे जाणे नाही आता म्हणे जाणे नाही राहिलो अनंतासिया मागे मागे गेल्या बरोबर मागे गेल्या बरोबर राहिलो अनंताची पायी राहिलो अनंताची पायी मागे गेल्या बरोबर डुबार कुमारी डुबार कुमारी डुबार कुमारी डुबार कुमारी डुबार कुमारी डुबार तुका म्हणे जाणे नाही आता राहिलो अनंताचे पायी. आता येण्याचं आणि जाण्याचं काही कारण जसं समुद्राचा बाष्पीभवन होऊन पाऊस पडला आणि नद्या व्हायला लागल्या, पण त्या नद्या वाहत असताना आयुष्यरूपी नदी वाहत असताना एकदा का समुद्राला जाऊन मिळाली पुन्हा परत फिरत नाही. तसंच सज्जनो हा जीव त्या परमात्म्याच्या त्या ब्रह्मापासून ज्या वेळेला वाहतोय आयुष्यरूप जीवदशेमध्ये प्राप्त होतोय आणि ही जीवदशा उपजेते नाचे नाचले ते पुनरपी दिशे ही जशी वाहते आणि वाहत वाहत जर एकदा भगवान परमात्माला जर मिळाली तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताचे पाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी. तो परमात्मा मला प्राप्त झाला, आता मला या ठिकाणी येण्याचं काही कारण नाही, आता यायनं नाही आणि आता जाणं नाही. सज्जनो आपल्याला एवढा प्रयत्न करायचा आहे, आपल्याला एवढा परमार्थ करायचा आहे, आपल्याला एवढी साधना करायची, आपल्याला नामस्मरण करायचंय. कशासाठी करायचंय? त्याला मिळण्यासाठी. का? पुन्हा इकडं परत येणं नकोय. आणि म्हणून सज्जनो ज्यांना जगद्गुरु तुकोबारायांना ज्या जीवाला हे प्राप्त झाले तो जीव मग सुखा का येऊ नये झाले सोयरे. अहो जर बीज हातात असेल तर झाड आपल्या हातात आहे, तसं जगाचं अधिष्ठान जर हातात आलं तर जग आपल्या हातात आहे, पुन्हा यायचं काही कारण नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे येणे जाणे नाही आता आणि राहिलो अनंता. आणि म्हणून सज्जनो आपल्याला एवढी साधना करायची त्या अनंताच्या चरणाजवळ जाण्यासाठी पुन्हा या जन्म मृत्यूच्या दुःखामध्ये येणं नकोय. आणि म्हणून ज्यांना हे प्राप्त झालं एवढंच इतना तो करणार स्वामी
जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, राधे को साथ लाना. ज्या वेळेला हा प्राण या शरीरातून निघून जातोय त्या वेळेला देवाची प्राप्ती व्हावी, देवाचं नाम यावं. सज्जनो, ब्रह्मरूप झाल्याशिवाय जीव राहणार नाही आणि पुन्हा त्याला दुःखाच्या खाईत पडणार नाही. जीव दशा संपून परमात्मा दशा प्राप्त होईल आणि परमात्मा प्राप्त झाली, परमात्मा दशा जर प्राप्त झाली तर पुन्हा सुखाला काही कमी नाही. मग कारण सुखरूप आईसा दुधा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारे का तो सुखरूप परमात्मा आहे. त्या सुखरूप परमात्म्याचं सुख तुम्ही आम्हाला प्राप्त पाहावं, कारण आपणही सुखरूप आहे. पण जीव दशेमध्ये आल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतंय, प्रकृतीचा संग झाल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतंय. म्हणून या दुःखाची निवृत्ती व्हायची असेल तर त्या परमात्म्याचं सुख मिळावं. म्हणून सज्जनो, ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, जरी आम्हाला संसारात दुःख मिळत असेल तरी सुद्धा देह तुम्हा आम्हाला मिळालाय, आपल्याला देवाचं चिंतन करायचंय, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. आणि म्हणून जीवन मुक्त होऊन आपल्याला परमात्मा दशा प्राप्त करायची. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताचे पायी, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी. आणि म्हणून सज्जनो, आपल्याला काय करून काय मिळवायचंय ते ज्यांनी सांगितलं, असे जे संत आहेत त्या संतांचं एकदा प्रेमानं भजन घेऊ आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
विठ्ठल क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले आवीत निज सुख सांडी मांडी मागे केल्या बरोबरी आधी कशी परी रुखाची आ तुका मने जाणे नाही आता राहिलो अनंताचे पायी सांडी मांडी मागे केल्या बरोबरी आधी कशी परी दुःखाची आ सज्जनो खरं पाहिलं तर अभ्यास नाही योग्यता पात्रता तपशक्ती साधना कुठलाही अधिकार बोलत असताना अपशब्द गेला असेल चुकीचा गेला असेल माझ्या वाणीचा दोष पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे क्षमा करणे सोंती नोयांग होते ते नोया उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली सेवा भगवान परमात्मा सद्गुरा तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी सेवा समर्पित करू पण ज्यांच्यासाठी त्यांच्या सुपुत्राने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे वैकुंठवासी सौ जय श्रीताई महादेववीर या जीवात्म्याला चिरकाल शांती लाभो एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करू सांप्रता शेकळ जगद्गुरु तुकोबाराय त्यांना प्रेमानं भजन घेऊन सेवेला पूर्ण करू तुकाराम 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 तुकाराम